झालं ना आपलं. नाही कसं आहे तर आपल्याला करायला तर काय झपकन होईल पण त्यांची परमिशन आहे त्यांची त्याचा घेऊनच- पाठपुरावा नाही, नाही, त्यांच्याकडे त्यांनीच प्रस्ताव केलं दिलाय. पाहिजे, पण हा प्रस्ताव दिलेला आहे तुम्ही ह्याला एक की म्हणजे आम्ही दिलेला 20 वर्ष झालेली होती, सतत आम्ही देतोय ते. हे त्यांचं पुरातत्व विभागाचं असंच आहे आणि हे बऱ्याचशा विषय गोष्टी म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे प्लास्टिक वर नाही, वरून पाणी पण नाही येणार आणि आतमध्ये पण कोण जाणार नाही आणि ते संरक्षण त्याच्या राहील. चांगलं राहील. डेव्हलपमेंट होईल तेव्हा होईल, तोपर्यंत तरी हे कव्हर होईल. हे आम्ही 20 वर्ष असा सारखी एक त्यांना प्रस्ताव देत दिला. राहतो, पण काम करतात सोडतात, काम करतात बघा सोडतात. ना आपल्याकडे साधा एक खड्डा मारून नाही नाही, आता नाही केलं तर मग आम्ही स्वतः करतो ना. तुम्हाला नाही करायचं, आपण जर सुरुवात केली ना बरोबर ती लोक येऊन करू शकतात. नाही शेवटी आपल्याला ते जबरदस्तीत हा, करायला जबरदस्ती करायला लागतं. त्यामुळे निदान पावसापासून तरी प्रोटेक्शन हा. होईल हा, तेच चीज ना. होणार नाही त्याची. पत्र्याचं शेड असलं ना म्हणजे पाऊस पाणी काहीच नाही आतमध्ये आपल्याला येणार. तर रोज ना म्हणजे दरवर्षाला प्लास्टिक टाकतात काढतात. आणि दुसरं सर आता तो विषय जो आम्ही पत्र दिले आपल्याला 5 कोटी जे पडून आहेत MTDC ला म्हणजे महाराष्ट्र पर्यटन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड साहेब असताना त्यांनी तर 15 वर्ष झाली ते पैसे तसेच पडून आहेत. माहितीच्या अधिकारातही माहिती प्राप्त झाली. तर फक्त राहायला इथलं स्थानिक कार्यान्वित यंत्रणाच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर मॅडम, त्यांनी सर्व करायचं या गोष्टीसाठी. त्यांनी काहीच केलं नाही, कुठलीच यंत्रणा. MMRD कडे 10 कोटी पडून आहेत, आपल्याकडे 1 कोटी आहे. कसं आहे ना आपल्याकडे काय आपल्याला खर्चाला काय हो, प्रॉब्लेम नाही. yes, आपण yes, yes. या विषयासाठी आपण पाहिजे तेवढं करू हो शकतो सर. पण हे सगळे जाचक अटी अटी जे आहेत ना हो, सर. हैराण करून सोडतात सगळ्या नाही आता ह्याच्यात नाही, 300 शेवटी काय आम्ही पलीकडे करतो मग. तुम्हाला नाही 300 करायचं तर आहे मीटर ना. परिघ आहे ना, त्याच्या पलीकडचं आपण जी रत्नागिरी गायकवाड मीटिंग आहे त्याच्यामध्ये ती डेव्हलपमेंटचा आराखडामध्ये आहे. आता नवीन आराखडा आहे त्याच्यातही आम्ही आपल्याला दिला नवीन प्रस्ताव. आराखड्यामध्ये पण आपण ते हो, सर. करतोय का कुठे ना कुठे चालतं. वेगळ्या पद्धतीचं करायचं पण हा जो तुम्ही म्हणतात ना हो. हा आपल्याला ते एकदा त्यांच्याशी बोलू का बाबा महापालिका खर्च करेल शेड हा, करा हा, बरोबर. तुम्ही नाही करत तर आम्ही आम्ही करू. करतो फक्त परवानगी द्या ठीक आहे. दुसरं काय तसं प्रस्ताव दिला तरी चालेल सर. हा, आणि एक तो हा. मध्ये कोणतरी आहे त्याचा पण विषय त्या दिवशी झालेला रुपये जाधवांशी बोलला आपण त्याच्यातनं मार्ग काढू म्हणलं बोलून आणि भूसंपादनाची प्रक्रिया चालू केली कलेक्टरने खाजगी याची त्या पलीकडे या परिसरामध्ये परिसरामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रस्ताव आलेला आहे. आपण एक 2011लाच ठराव घेतला सर्वसाधारण. त्याच्यामध्ये खाजगी जे पाटील आहे तिकडे आणि 7-8 जणांची जी खाजगी त्यांनी तयारी दर्शवली की आम्ही द्यायला बुद्धस्तूपाला जागा आहे. तर तो प्रस्ताव आता कलेक्टरकडून आपल्याकडे येणार आहे. त्याचा खर्च वगैरे आहे. नाही तो Yes, sir. बघा त्यासाठी आपल्याला काही बजेट नाही बरोबर, बजेटचं ठीक आहे. काही घेणं ज्या तांत्रिक आपल्याला जे पाहिजे टेक्निकल आहे तेवढं, तेच आहे बरं ठीक आहे सर. आणि या तलावाचं पण आहे सुशोभित त्याच्यामध्ये सर. ना त्या दिवशी म्हणून तोच फोटो विषय इकडे हो, झाला सर. नाही तलावाचा त्यांना म्हटलं काय ही तलावाची जागा कोणाच्या नावावरून झाला आहे काय म्हणजे तसं असेल तर आपल्याला त्या पद्धतीने जायचं. प्रोसेस करायला सरकारी असेल तर मग ती बरोबर. परत ह्यांच्या अंडर असेल तर मग परत यांच्याशी परत. परमिशन ते कसं आहे झाली मीटिंग पण त्याच्यामध्ये जे धोरण ठरायचं होतं कोणी काय नेमकं करायचं ते केलेलं आहे. त्याच्यात आम्ही खूप माहिती काढली ती आली आमच्याकडे माहिती. मी आपल्यालाही दिलेत पत्र जवळजवळ 20-25 दिलेत आपण. आम्ही थोडं आपण भेटणारच व्यस्त होतो होतात तुम्हाला. बजेट वगैरे आहे. तर नाही, नाही, मॅडम आपण- माताजी आहे- म्हणल्या ठीक आहे आपण नंतर आता त्यांना- असं वाटलं ना सर. त्यांना एकदा त्यांच्याशी पुरातत्व विभागाची मीटिंग करू चालेल. वाटलं दिल्लीला जायचं तर दिल्लीला जाऊ सर. पण एकदा का हां बरोबर पाठी लागलो ना का काहीतरी होईल बरोबर. तर मानसिकता कशी झालं तर वसईचा किल्ला पण थोडा चालला त्याच्यात आहे ते दोन्ही पण आहेत वसई किल्ला आणि वसई डेव्हलपमेंट नाही नाही कितीतरी अशी तो छोटी छोटी आहे आहेत. असं. मग कसं होतं की ज्याच्याकडे ह्यांच्या बरोबर, या बरोबर. जाचकटूमुळे काय झालेलं आहे एखाद्याकडे काय सापडलं ना तर तो लगेच तो बाजूला हे करतो. तो घाबरतो. का उद्या काय झालं तर आपल्या अंगाची- हा. नाही नाही कसं आहे एखादी मूर्ती बरोबर, सापडली बरोबर. वस्तू सापडली काहीतरी असं सापडला इतिहासकालीन गोष्ट तर तो लपवतो लोक कारण त्याला भीती होती अरे मग माझ्यावर माणूस- काहीतरी येईल म्हणून. नाही सर आपण आता आल्यापासून थोडं आशा पल्लवी झाल्या सगळ्या समाजाच्या आपण थोडं पुढाकार घेऊ. नाही नाही आता निश्चितच, त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बाकीच्या म्हणून मी ठीक आहे. सांगितलं आता तुम्ही माझ्याशी Yes, फक्त टच मध्ये राखून सर सर चालेल. म्हणून माताजी ते- आहेत सगळे. नाही, ह्या हो. माझे संपर्कामध्ये विजय आहेत कसबे ना. मी पत्रव्यवहार भरपूर सरांच्या इकडे दिलेले आहे आपण प्रस्ताव. इव्हन तो आराखडा नाही, जो आम्ही दिला असं आहे, वाटलं तो आम्ही- 27-28 वर्ष इथेच गेले इथे- इथेच आमची गेले. जास्त तपासाठी. खूप कष्ट केलेले टिकून ठेवण्यासाठी जंगल असताना राहिलेले आहेत आंदोलन 3 उपोषण केलं 1 महिना. कसं आहे सर स्थानिक रोजगारही उपलब्ध होईल आणि महसूलही शासनाला जगामध्ये आपला हो, सर, हो, सर. विषय आहे आणि तो लांबून लांबून लोक सगळ्या ह्याच्यावर येतात बघतात आणि बरोबर, इकडे आल्यावर मग जातात. ते भ्रमणनिराश होतं त्यांचं होतं. हा. आणि 12 महिने इथं पर्यटक आहेत तुम्हाला आणि विशेष वारसा समुद्र काठाचा आहे. समुद्रकिनारी डेव्हलपमेंट झाली ना आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र इथं डेव्हलपमेंटसाठी
खूप आहे, प्रतिनिधींनी पत्रही दिले अनेक विषय आपण घेतले हो सर हो सर त्यात ते आपल्याला करता येतील अनेक विषय आहेत आपल्याकडे पण ते शासनाचं एक एक आणि आपल्याकडे तुम्हाला बाकी सांगायला नको हो, म्हणजे ठीक आहे, हो, मी एखादा केला पर्यटन तर बरोबर, तो चालतो पण बरोबर, दुसऱ्याने बरोबर. करायचं नाही मग ते ते नाहीती त्याच्यामुळे तुम्ही नाहीती संस्कृती तयार झाली तिकडे बरोबर, त्याला सर. विरोध नाही नाही, त्याच्या विरुद्ध हा. आंदोलन नाही बरोबर. पण नाही त्या गोष्टीला आंदोलन आहे, करणार आहे. खूप त्याच्यामुळे सगळ्या अडचणी असतात ना तसं एवढा वारसा आहे आपल्याला इथं नाही आता जिल्ह्याला आता काय फार झालं हे जे चांगलं नवीन होतं, सर. जनरेशन आहे ना हो सर हो ते सर. पॉझिटिव्ह आहे मी बरोबर, बघितलं हो, सर. सर्व धर्मीय आहे ना ते हा नाही सर पॉझिटिव्ह वातावरण बाहेर आता गेले चांगलं त्यामुळे झालेलं त्यांना हा बरोबर त्यांना खरं. कळायला लागलं का बाबा खरं, हा खरं. किती मोठा ठेवा आहे आपल्या इकडे बरोबर या हो, सर. जगामध्ये याला मान्यता आहे खरं, खरं. पर्यटनापासून सगळ्यात सगळ्या क्षेत्रात त्यामुळे आताचं जे जनरेशन आहे ना त्याला खरंच, आता खरंच. हे होतं पूर्वी आणि ती मी म्हटलं तसं पूर्वी भीती होती एक हा ती आता गेली अरे बाबा काय मी हा, सांगितलं right. इकडे आहे तर माझीच जागा नाही Yes. ही भीती मनात होती ना बरोबर ती हळूहळू दूर होत चालली आणि आम्ही समाज कल्याण खात्यालाही प्रस्ताव दिलाय आणि त्यांना आपला नोडल विषय तोच एजन्सी होता का हा, बाबा सर. आपल्याकडून जे वस्तू आहेत ना ज्या तिकडे इकडे आहे कसं काय करता येईल ते पण. आणि समाज कल्याण डिपार्टमेंट तयार झाले डॉक्टर हर्षदीप कांबळे प्रधान सचिव ते म्हणजे ठीक आहे 100 कोटीचे मी प्रयोजन करू शकतो तर तुम्ही एकदा फक्त तसं आपण एकदा technically- जाऊ ना आपण सर एखाद सर दिवशी. चालेल हा? चालेल सर म्हणजे ठीक आहे मग आपला चालेल मी राहतो 24 सर तारखेचा कार्यक्रम तुमच्या हो. लक्षात राहतोय तो एक निमंत्रण उपस्थिती. दिलं आम्ही येणारच होतो तुमच्याकडे जवळजवळ 100 भिक्खूंनी संघ सर्व येणार आहे ऐतिहासिक देखावा आपण तिथं करतोय जे श्रीलंकेला मी आता संघ just गेलो का हा सर डायरीमध्ये बघून घेतो काय सर सर कार्यक्रम. चालेल चालेल नाही, 24 मग मेचा आहे दिवसभरात थोडं आपण कधी येऊन आपलं